मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ होणार. फडणवीस देणार बड्या मंत्र्यांना धक्का. वादग्रस्त मंत्र्यांचा पत्ता कट. हम परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मेंस ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा कि मंत्री उचित काम नहीं कर रहे हैं, उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया जाएगा. ऐकलत, महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होताच मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना स्पष्ट संदेश दिला होता. त्यातच आता महायुतीच्या मंत्र्यांची वादाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस वादग्रस्त मंत्र्यांबाबत धक्कातंत्र वापरणार असल्याची माहिती समोर आली. तर या धक्कातंत्रामुळे बड्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे. तर नव्या आमदारांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सध्या कोणते मंत्री वादात सापडलेत पाहूया. माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांबद्दल सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य. संजय शिरसाट विट्स हॉटेल खरेदी ते MIDCतील ट्रक टर्मिनसचा भूखंड लाटल्याचा आरोप. जयकुमार गोरे महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप. उद्योग मंत्री उदय सामंतांनी मात्र मंत्रिमंडळाच्या फेरबदलासंदर्भात सावध प्रतिक्रिया दिली आहे. आता हे फेरबदल माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादाच करू शकतात. हा प्रश्न त्यांना विचारला तर अजून संयुक्तिक उत्तर मिळेल ना तुम्हाला. सतत मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची चर्चा आहे. मात्र त्यासाठी कोणत्या निकषावर मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे तेही पाहूया. पहिल्या मंत्रिमंडळात डावललेल्या ज्येष्ठ आमदारांना संधी मिळणार.